यंदा कमी ऊस दर देणाऱ्या कारखानदारांच्या दुकानदारीला शेतकरी संघटना लावणार चाप। गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी संयुक्त बैठक घेण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी। ऊस दर कमी देणे, काटामारी करणे, रिकव्हरी कमी दाखवणे आदी माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या जिल्ह्यातील साखर कारखानदारांच्या दुकानदारीला चाप लावण्याची तयारी शेतकरी संघटनांनी केली आहे। निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी आणि यंदाचा गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक लावावी अशा मागणीचे निवेदन शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी यांना दिले आहे। ऊस गाळप सुरू करण्यापूर्वी सर्वच कारखान्यांनी ऊस दर जाहीर करावा, मागील गळीत हंगामातील थकीत बिले तातडीने अदा करावीत, ऊस तोडणी करणाऱ्या टोळ्यांचे मुकादम, ट्रक ट्रॅक्टर ड्रायव्हर चिटबॉय यांच्याद्वारे होणारी शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवावी आदी मागण्या शेतकऱ्यांच्या वतीने संघटनेने केल्या आहेत। या सर्व बाबींवर सविस्तर चर्चा व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक लावावी अशी मागणी करणारे निवेदन शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे। या प्रसंगी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बर्गे, उत्तर कराडचे अध्यक्ष वसीम इनामदार, सातारा तालुका सचिव अशोक जगताप, लक्ष्मण मोरे, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे प्रकाश साबळे आदी उपस्थित होते। आज जिल्हा कलेक्टर साहेबांना संयुक्त बैठक सर्व सातारा जिल्ह्यातले कारखाने व सर्व शेतकरी संघटनेची संयुक्त मीटिंग घेण्याबद्दलचा निवेदन आज देण्यात आलेलं आहे। तर सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न हे सुटले पाहिजेत, त्याच्यासाठी कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली हे प्रश्न सुटतील हे अपेक्षा आम्हाला आहे सर्व संघटनेला। तर आज आम्ही जे प्रश्न मांडतोय तर हे प्रश्न कुठले आहेत? आता सोमेश्वर देतोय, जनरेश्वर का देऊ शकत नाही हे महत्त्वाचा मुद्दा आहे। एकच मालकाचे 2 कारखाने आहेत, मग सोमेश्वर कारखान्याचा 3777 रुपये दर आहे आणि जनरेश्वर कारखान्याचा 3100 रुपये दर। हे दुजा भाव का? सातारा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आता सोमेश्वर कारखान्याची रिकव्हरी बेस बघितली तर 11.20 किंवा 11.30 एवढी आहे आणि सातारा जिल्ह्याची त्याच्यापेक्षा चांगली रिकव्हरी असताना तर सातारा जिल्ह्यातले कारखाने हे 12.40 पेक्षा जास्त आहे रिकव्हरी, तरी पण सातारा जिल्ह्यातले कारखाने हे दर का देऊ शकत नाही सर्वसामान्य शेतकऱ्यांना। आणि दुसरी गोष्ट बाबा, हे जे कारखाने मागील हंगामामध्ये जे कारखान्यानं शेतकऱ्यांचे 3-3 महिने 4-4 महिने ऊस बिल दिलेले नाहीत, असे कारखान्यावर काही कारवाई होणार आहे का नाही? अजून बरेच असे कारखाने आहेत ज्यांनी शेतकऱ्यांना मागील हंगामाचे ऊस बिल दिलेले नाहीत। मग असल्या कारखान्याला तुम्ही पुन्हा चालू करायला परवानगी देणार आहे का? पुन्हा हे कारखाने चालू होणार, पुन्हा हे शेतकऱ्यांना लुटणार। असे कारखान्याला चालू करण्यासाठी परवानगी देऊ नये अशी हे आम्ही विनंती केली आहे कलेक्टर साहेबांना। दुसरी गोष्ट, गेल्या वर्षी प्रत्येक कारखान्यानं छाती ठोकून सांगितलेलं की आमचा वजन काटा बरोबर आहे, परंतु एकही कारखान्याने असं सांगितलं नाही तुम्ही कुठनंही रेजिस्टर वजन काट्यावरनं वजन करून आणा आणि ते वजन आणि आमच्या कारखान्याचं वजन बरोबरच निघणार। काटा हे काटाच असतो, वजन काटा, तर ह्या काट्यामध्ये फरक का? मग जिल्हा कलेक्टर साहेबांना आम्ही हे पण सांगितले की बाबा प्रायव्हेट कारखान्यांमध्ये जे आपले हे जे काटे आहेत का ना वजन काटे, ते प्रायव्हेट वजन काट्यावरनं आणल्यानंतर ते गृहीत धरायला यावं। आणि दुसरी गोष्ट, आता हे तोडणी वाहतुकीचे पैसे प्रत्येक कारखाना शेतकऱ्यांना म्हणत आहे की बाबा तुम्ही तोडणी वाहतुकीचे पैसे देऊ नका, परंतु पैसे न दिल्यात शेतकऱ्यांचा ऊस जायला पण मागना। तोडणी वाहतुकीचे पैसे आता या कारखाना तर ठीक आहे डायरेक्ट घेत नाही, परंतु चिटबॉय, मुकदम यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न दिल्याशिवाय तर शेतकऱ्यांचा ऊस पण जायला मागना। मग ह्याच्यासाठी काहीतरी नियम पाहिजे, नाहीतर यांच्यावर गुन्हा तरी दाखल व्हायला पाहिजे अशी आम्ही मागणी केलेली आहे। आणि लवकरात लवकर आता आचारसंहिताच्या अगोदर सर्व कारखानदार व सर्व शेतकरी संघटनेची संयुक्त बैठक घ्या आणि तर सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील हे आम्ही कलेक्टर साहेबाला विनंती केल्या। आणि लवकरात लवकर समजा जर हे प्रश्न सुटले नाही आणि हे कारखाने जर बेकायदेशीर चालू झाले तर बॉयलर पेटवायच्या ऐवजी दुसरं काही पेट घेईल याचा
पूर्णपणे जबाबदारी कारखाना व प्रशासनाची राहील, एवढंच आम्ही सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आज शेतकरी संघटना सातारा जिल्ह्याच्या वतीनं आज कलेक्टर साहेबांना एक आम्ही पत्र दिलेलं आहे की शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि कारखानदाराचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक लवकरात लवकर घेऊन ह्या वर्षीचा दर काय देणार तो जाहीर करावा. कारण का पुढल्या महिन्यात आचारसंहिता चालू होते, त्याच्या अगोदर कलेक्टर साहेबांनी ही मीटिंग घ्यावी आणि ह्या मीटिंगसाठी कारखान्याचे जे निर्णय घेणारे आहेत त्यांनीच या कारखान्याच्या आपल्या ह्या मीटिंगसाठी उपस्थित राहावे. नाहीतर उद्या सांगतो परवा सांगतो कोणाला तरी पाठवतात, तर असं होऊन देऊ नका. आणि लवकरात लवकर मीटिंग त्यांनी घेण्यात यावी. या ठिकाणी रयत क्रांतीच्या वतीनेही ते आज आलेले होते पदाधिकारी, ते बी आले होते या कार्यक्रमासाठी. आणि एक आपणास सांगू इच्छितो की एकाच क्षेत्रामध्ये बांधाला बांध घासून असणाऱ्या शेतीतला ऊस एक ऊस आपल्या सह्याद्री कारखान्याला जातो आहे आणि त्याच बांधा शेजारचा ऊस पाटण कारखान्यामध्ये जातो आहे. तर त्या ऊसाची कराडच्या कारखान्यावर रिकव्हरी वेगळी येते आणि पाटण तालुक्यातल्या कारखान्यावर रिकव्हरी वेगळी येते. ह्यात काय घालमोल आहे एक मला काय समजत नाही. कारण का एकच ऊस आहे, एकाच दिवसाची लागणी आहे, फक्त वेगवेगळ्या कारखान्याला दर जास्त द्यावा लागतो म्हणून ही रिकव्हरी कमी दाखवली जाते का, हा एक सर्व शेतकऱ्यांना भ्रमात पाडणारा प्रश्न आहे. तरी लवकरात लवकर मीटिंग लावावी, अन्यथा मीटिंग न लावल्यास कारखाने जर चालू झाले तर शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.